सर्वांना नमस्कार. सर्वांना नमस्कार. ओके बाळांनो, हे बघा माझ्या हातामध्ये काय आहे? ग्लास आहे. काय आहे बघा, किती आहे? 1 2 3 आणि 4. तुम्हाला माहिती का काल काय झालं माहिती का? आमच्या घरी पाहुणे आले होते. कोण आले होते? पाहुणे. आणि आता गरम होते खूप, तर मग पाहुण्यांसाठी सरबत बनवलं. काय बनवला? सरबत. पण आमच्याकडे हे असे फक्त 4 ग्लास होते. किती ग्लास होते? 4. किती ग्लास होते आमच्याकडे? 4. 4 ग्लास होते. किती ग्लास होते? 4 ग्लास. पण ना पाहुणे जादा आले होते. पाहुणे काय होते? 4 पेक्षा पाहुणे जास्त आले होते. पाहुणे काय झाले होते? 4 ग्लासांपेक्षा जास्त पाहुणे होते. आणि मग ग्लास तर 4च होते. मग काय करायचं? मग शेजाऱ्यांकडून ना जाऊन अजून 2 ग्लास आणले. किती ग्लास आणले? दिसतात ना? 1 2 अजून 2 ग्लास आणले. किती आणले? 2 ग्लास. मग हे 2 ग्लास आणल्याच्या नंतर सगळ्या पाहुण्यांना बरोबर सरबत देता आला. मग आता आधीचे आमच्याकडे 4 ग्लास होते आणि नंतर 2 ग्लास आणले, तर मग किती ग्लास झाले असतील बरं? किती ग्लास झाले असतील? 6. कसे बरं बघूया आपण. हे बघा आता 1 आधीचे आपले 4 होते ना. 1 2 3 4 आणि हे 2 आहेत ना. 5 6. किती ग्लास झाले? दोन्ही मिळून 6. मग आपण काय केलं? तर अगोदरचे 4 ग्लास आणि पाहुण्या शेजाऱ्यांकडून आणलेले 2 ग्लास, हे सगळे ग्लास एकत्र केले. काय केले? मिळवले. काय केले? एकत्र केले, मिळवले आणि मग मोजले. या म्हणजेच आपण या ठिकाणी काय केली? तर बेरीज केली. काय केली? म्हणजेच एकत्र करणे, मिळवणे याला म्हणतात बेरीज करणे. काय म्हणतात? बेरीज करणे. आणि या बेरजेचं चिन्ह हे बघा असं असतं. कसं असतं बेरजेचं चिन्ह? अगोदर माझ्याकडे होते 4 ग्लास, नंतर मी शेजाऱ्यांकडून आणले 2 ग्लास आणि मग माझ्याकडे किती ग्लास झाले? किती ग्लास झाले? 6. 4 ग्लासामध्ये हे 2 ग्लास मिळवले, एकत्र केले, त्यावेळेला 6 ग्लास झाले. म्हणजे या ठिकाणी ग्लासांची बेरीज झाली. यालाच म्हणतात बेरीज करणे. समजली का तुम्हाला बेरीज कशी करायची? समजली का?